सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आणि 2-3 दिवस फक्त आभाळ आलं आणि थंडी कमी झाली आणि परत हाय एवढी थंडी वाढलेली आहे. खूप थंडी आहे. मामा ते काय करतायत, दारात जे थोडंसं गवत असं उगवलेलं बारीक बारीक ते काढतायत, कारण आत्याला मारायचा आहे सडा. पूर्ण म्हटलं एक आता कार्यक्रम राहिलेला आहे 10-12 दिवस. छान असा सडा मारून घेतला अंगणात की छान असं दिसेल. पाणी गरम झाले, दोन्ही चुलीवरचं माझं झालेलं आहे झाडून. तर चला सुरुवात करायची आहे कामाला. भांडी घासायचीत मला, आधी झाडू मारून घेतला. थंडीमुळे काही काम होत नाही आणि सकाळचं उठणंही होत नाही. आणि त्या दोघांची मस्ती बघा केवढी चालू आहे. आज दुपारनंतर भरपूर सारी अशी कामं आहेत आणि ती उरकायची आहेत. चल तर काय काय कामं आहेत राहणार ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आणि सकाळचं वातावरण कसं वाटलं, सूर्य असं छान उगवलेला आहे. तर ते मला तुम्ही मग नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला तर आमच्या इकडचं वातावरण खूप असं आवडतं. गायींना बाहेर आत्ताच काढले नाही तर आत बांधलेले असतात, कारण काय होतं खूप थंडी वाजते बाहेर. आणि आम्ही काय केलं, आवरलं घरचं सगळं काम आणि रानात आलो. सड काळ आम्हाला हे करायचे होते. पुढे ट्रॅक्टरचं चालू आहे नांगरायचं. आणि हे बघा सड जे असतात म्हणजे तुरीची जी झाडं असतात, हे आता नांगरटीमधनं आम्हाला सगळं बाजूला गोळा करायचं. ते तुम्हाला मी पुढे दाखवते. काय करायचं, एका ठिकाणी असा छोटा छोटा ढीग घालायचा, म्हणजे बांधून ते बाहेर काढता येतात आणि ते चुलीला जाळण्यासाठी पण वापरतात. आणि ते पक्षी बघा केवढे महागे. सुरुवात केली प्रत्येक वेळी बरं का, तुम्ही बघायचं ज्यावेळेस ट्रॅक्टरचं काम रानामध्ये चालू असतं की हे बगळे सगळेजण मागे असे आलेले असतात, सगळे किडे खातात. खरं तर इथूनच म्हणतात ना, ते आम्हाला ना ह्याच्यामध्ये सांगितलं होतं. तुरीच्या ज्यावेळेस आम्ही हे केलं होतं ना, गटामध्ये होतं ना, त्यावेळेस सांगितलं होतं की इथूनच आपली खरी म्हणजे जे आळ्यांचं जे नियंत्रण असतं, कीड नियंत्रण इथूनच सुरुवात होती. जे काही आळ्या असतात ते हे सगळे बगळे खातात. मग खरी कीड नियंत्रण इथून सुरुवात आहे. चालू आहे रानामध्ये नांगरायचं. दोन्ही जे आमच्या ह्याच्यामध्ये रानामध्ये तुरी होते ते काढून झाल्यात. आता काय करायचं आहे, रान नांगरून टाकायचं. म्हणजे कसं तर नांगरल्याशिवाय सड काही निघत नाहीत, म्हणजे तुरीची झाडं नांगरल्याशिवाय काही निघत नाहीत. आणि ते आम्ही आता ह्या रानात गोळा करणार आहोत. आत्या आणि मी आलो आहे, कारण दोघीजणी पटपट म्हणलं गोळा करून हे करावं. खरं जायचं होतं आज मैत्रिणीच्या रानामध्ये खुरपायला, पण हे काम असल्यामुळे राहिलंच आमचं. म्हणलं चला आधी आपली ही कामं उरकून घ्यावी. आणि मला कमेंट्स अशी आली होती की ताई तुम्ही भुईमुग पेरला का. तर हे बघा, हा आम्ही पेरलेला भुईमुग आहे इकडच्या रानामध्ये. आणि संध्याकाळचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. आम्ही एवढी सगळे सड गोळा केले होते. आत्या तिकडे थांबलेत, माझी वाट बघतायत. तर हे बघा असंच गोळा करून ढीग अशा गोळा करून ठेवायचा, म्हणजे बांधून परत बाहेर काढता येतं. चुलीला पण भरपूर असं हे वापरायला होतं. हे बघा एवढं आम्ही सगळं गोळा केलं आहे. आणि तिकडे एक तासाभराचं काम राहिलं आहे. सकाळी आत्या येतील आणि गोळा करतील, कारण मला आहे रानामध्ये दुसरं काम उद्या. आणि आज म्हटलं इकडे थोडी आत्याला मदत करावी, कारण बी नव्हतं आणलेलं. म्हटलं बी आणलं की मग माझं काम मला सुरुवात करता येईल. तर चला आत्या निघालेत घरी, जाऊया आता घरी. कारण गणेश घरी येऊन आमची वाट बघत बसलेला असणार आहे. म्हटलं चला आता जाऊयात घरी. तर कसं वाटलं, छान वातावरण नक्की सांगा. सकाळचा स्वयंपाक वगैरे उरकला आणि आत्या हे करतायत, मामांचा आणि गणेशचा डाबा भरताय. आज मेथीची भाजी बनवली आहे. मेथीची भाजी जरा थोडीशी आज वेगळी बनवली आहे. मटकी डाळ, कांदा, लाल तिखट घालून बनवली आहे. आणि थोडीशी पातळी भाजी आहे, तेही तुम्हाला दाखवते. तर इकडे थोड्याशा शेंगा अशा भाजायला आरावरती ठेवल्यात. आणि भाजी बनवलेली आहे, मस्त असं वांगं आहे. असं हे केलेलं, जास्त काही पातळ नाही आहे, भरून वांगं केलेलं आहे. तर गणेशचा आणि मामांचा डबा आत्या भरतायत, कारण मामाला आत्या तिकडे डबा घेऊन जाणार आहेत. गणेशचा डबा दिला आणि मी आले रानामध्ये. सुरुवात केलेली आहे मी एकटीच लावणार आहे. तर मला दोडक्याचं बी लावायचं आहे. तर तुम्हाला बी दाखवते, व्हरायटी कोणती. तर ही व्हरायटी आहे. पहिल्यांदाच आमच्या रानामध्ये आम्ही दोडका लावतो आहे, कारण आम्ही कधी दोडका नव्हता लावलेला. तर चला बी काढून घेते. ते बियाचा कलर असा निळा लावलेला आहे, ते बियाला बहुतेक औषध लावलेलं असतं वाटतं. तर आता सुरुवात करते लावायला, बघूया किती होते आज लावून. नाही तर मग जे काय राहिलेलं आहे ते उद्या लावायचं. आत्या जे राहिलेले सड आहेत ते मामांचा डबा पण घेऊन गेल्या आणि सड पण हे करायला गेल्या. कारण कसं आहे, एक ड्रीपला लावायचं आणि परत 2 ड्रीपर सोडून मग लावायचं. म्हटलं आत्याचा गोंधळ होईल. कसं होतं, आपल्याला पण मोजून लावावं लागतं आणि आपल्याकडून पण एखाद्या वेळेस इकडे तिकडे होतं. मग म्हटलं कशाला, आत्याला पण आहे दुसरं काम. ते राहिलेले सड गेले वेचायला आणि माझं चालू आहे इकडे लावायचं. तर दुपारी दोघींनी काय केलं, आत्या पण घरी आल्या, आम्ही दोघींनी जेवण केलं आणि परत रिटर्न आलो. तर इथं थोडासा फवारा मारायचा राहिला होता तणनाशकचा. तिथं धनुरा खूप मोठा झाला होता. मग आत्या म्हणल्या मी ते काढून घेते गवत. त्यांनी सुरुवात केली गवत काढायला. आणि माझं किती लावून झाले, तर जेवायला जातानाच माझ्या 4 दोऱ्या 4.5 दोऱ्या लावून झालेल्या होत्या. परत आल्यानंतर मी सुरुवात केली लावायला. आणि झालं असं
की लावत लावत मी आले इथपर्यंत, कारण आमच्या इथून घर खूप लांब आहे. तुम्हाला तिकडे नारळाचं झाड दिसतंय का, तिकडे असं घर आहे. आणि इकडे आल्यानंतर घरी कोणच नव्हतं. आवाज आला मला बोकडाचा. पळत पळत परत घरी गेले तर छोट्या बोकड्याचं जे गळ्यातलं दोरी असती ते मोठ्या बोकड्याच्या शिंगात अडकली होती आणि तो त्याला जोरजोरात ओढतोय. त्याच्या गळ्याला फास बसत होता. तर आज घरी होतं म्हणून बोकडं वाचलं, नाहीतर बोकड्याचं काही खरं नव्हतं. तर दिवस मावळत आला आहे. म्हटलं चला एक दोरी अजून लावून काढावी, कारण असं वाटतं व्हावं व्हावं, पण बघूया आता किती होते. तर ही दोरी लावून माझी म्हणजे सुरुवात केली मी लावायला. शेवट दोरी आहे. गणेश पण शाळेतनं आला होता. हे थोडंसं इथं गवत कंटाळा आला म्हणून बसले, आणि तिथली ना मध्येच ही आली होती, काय म्हणतात त्याला, हराळ जी असते ना ती खूप आलेली होती, खुरपली. आणि पलीकडे माझ्या 3 दोरे राहिलेल्या आहेत. तर आता त्या उद्या लावते, कारण आता अंधार झालेला आहे. आणि परत आले शेळ्यांच्या इकडे. सगळे ओरडत होते, त्यांना पाणी दाखवलं, थोडं थोडं तुरीचं बुसकट ठेवलं. आणि बघा हे मोठं बोकड, आणि ते काय मला त्या बोकडाच्या शिंगात अडकलेलं त्याची दोरी काही सोडून देत नव्हतं. आणि धूर केलेला आहे, कारण म्हटलं संध्याकाळी काय होतं, मच्छर वगैरे चावतात. म्हटलं थोडासा धूर करावा. अंधार झाला, ही लाईट गेलेली. आणि इकडे बघा तो बोकड पलीकडं, त्याला तिकडे बांधले. पलीकडे जरा काय झालं तर थोडंसं ना हे झालेलं होतं, दावं सुटलेलं होतं. आणि दोघं एकत्र मस्ती करत करत त्याची दोरी ह्याच्या शिंगामध्ये अडकली. पण हे खूपच मोठं बोकड आहे, त्याच्यामुळे त्याला काय मला सोडता येईना, आणि मी एकटी घरी असल्यामुळे काही मला करता येईना. संध्याकाळी ह्यांना मामाने धार काढली, आणि मग आम्ही नुसतं आता ह्यांना दूध ठेवत नाही, काय करतो, दोघाला एक एक चपाती कुस करायची आणि ठेवायचं. आणि आता काय करतोय आम्ही, एकाला बाहेर आणि एकाला घरात, कारण तो काळ्या जो आहे तो खातो आणि ह्याला खाऊ लागायला येतो, असं होतं. ह्याला काय खाणं उरकत नाही, आणि ह्याला मग नंतर खायला भेटत नाही. म्हणून आम्ही काय केले, काळ्याला वेगळीकडे ठेवले आणि ह्याला वेगळीकडे खायला ठेवले. असं सगळं जनावरांचं झाल्यानंतर चहा वगैरे घेतला. आणि आज आत्यानी रानात त्यांना काय आणलं होतं, तर हे जवसाचे कोवळे बोंड आहेत, जरा थोडेसे निबरच झालेत, पण कोवळे असले की ह्याची भाजी खूप छान होती. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे, तर चला तुम्हाला सांगते मी आता. हे जवसाचे बोंड आहेत, आणि ह्याची आम्ही भाजी वर्षातून एकदा करतो. ज्यावेळेस आमच्या रानात जवस हे झालेले असतात, आम्ही टाकतो ज्वारीमध्ये, तेव्हा एकदा करतो. आत्यांचं संध्याकाळचं चालू आहे मिरच्या निवडायचं काम. जो मसाल्याला मिरच्या आणल्यात त्या आत्या काय करतात, रोज संध्याकाळी थोड्या थोड्या करून त्यांनी निवडत पूर्ण आणल्यात. आणि आज बेत आहे चिकनचा, त्याचीच माझी तयारी चालू आहे. खोबरं किसून घेतले, भाजून घेतले, आता कांदा पण चिरून टाकलेला आहे भाजायला. आणि पलीकडे मी सुकं चिकन हे केलेलं आहे, शिजायला घातलेलं आहे कांदा वगैरे घालून, तेही तुम्हाला दाखवते. रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला मी नक्की ह्याची रेसिपी दाखवेन. वाफ निघते त्याच्यामुळे थोडंसं दिसत नाही आहे, तर शिजत आलेले ते पण. तर मी काय जास्त सुक्याला हे करत नाही, फक्त कांदा चिरून घालायचा, परतून घ्यायचा, लसूण कोथिंबीर टेचून टाकायची, त्याच्यात जे चिकन आहे ते घालायचं आणि छान आरावरती शिजून द्यायचं. आणि घरचा इसूर वगैरे घालायचा, टॅमॅटो असलं तर टॅमॅटोही घालायचं. आणि इकडे आपला तयार झालेला आहे रस्सा. तर तुम्हाला रस्स्याची पण रेसिपी हवी असेल तर तेही सांगा, तेही मी तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगेन. मस्त अशी रश्श्याला तरी आलेली आहे बघा. तर वाटण करून हा रस्सा मी बनवला आहे. असा होता जेवणामध्ये चिकनचा बेत. तर कसा वाटला आमचा जेवणाचा बेत तोही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या खूप छान छान अशा आमच्या जेवणाच्या व्हिडिओला खूप छान कमेंट्स असतात. चुलीवरचं जेवण, भाकरी याला तर सगळ्यांना खूप आवडतं. तर सगळ्यांनी आमच्याकडे छान असं रानात एकदा जेवायला या. आमचा आहे 20 तारखेला कार्यक्रम, तर सगळ्यांना मी आमंत्रण देते की सगळ्यांनी आमच्याकडे छान असं कार्यक्रमाला या. तर आपलं सुकं चिकन आता तयार झालं, आरावरती खूप छान असं बराच वेळ होतं खाली ठेवलेलं आहे. तर तयारी माझी काय चालू होती बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळं काम आवरलं, जेवण केलं आणि स्वच्छ फरशी धुवून काढलेली आहे, कारण का उद्या आहे आमच्याकडे सवासणीचा कार्यक्रम. तर त्याच्यामुळे मला स्वच्छ एकदा फरशी धुवून काढावी. आणि सगळं गॅस वगैरे आवरून सगळं इकडचं आवरलेलं आहे. आणि मला जायचं आहे वैरागला थोडंसं सामान आणायला. आत्या बाहेर साडा मारतायत. आणि इकडचं काय मी हे केलेलं आहे, आमचे ससे भाऊ बघा, त्याला इतकं वेगळं वाटतंय, ओलं ओलं झाले, तर इकडच्या बाजूवर येऊन झोपला. इकडची रूम काय धुतलेली नाही आहे, कारण तिकडे बरीचशीच खाताची पोती आहेत. म्हटलं जेवढं लागते आपलं तेवढं. इकडे स्वयंपाक बनवायचा आहे, मग इकडचं हे करून घेतलं. आत्या हे करतायत, दारामध्ये ना शेणाने असं सारवून काढतायत केरसुनीने. माझे आज फरशी स्वच्छ सगळी धुवून का झालेली आहे. चुलीला पोतारा वगैरे म्हणजे देऊन झाला आहे मला. आणि इकडं काय झालं, तो खूप फरशी घाण झाली होती, कारण कसं रोजच्या रोज काय आवरणं होत नाही, म्हणून निरमा टाकून अशी ब्रशनी फरशी घासून काढलेली आहे. चकाचक सगळं झालं आहे. वातावरण कसं झालेलं आहे बघा दुपारचं. बहिणीचा आत्ताच फोन आला होता, केवढं सुंदर गावाला असं वाटतंय गं. तर हो, गावाला हाच खरा आनंद आहे. बाकीचं काही नसलं तरी वातावरण आणि सगळं कसं एक आनंद वेगळाच आहे गावाला. तो फक्त आहे ना, जर
आपल्याला पैशाच्या मागे जर नसेल लागायचं आणि जर इकडे राहायचं असेल तर तो आनंद घेता येतो. आणि मामा काय झालं, लाईट गेली ती पाण्याची लाईट गहू भिजवायला चालू आहे, तर मामा लाईट गेली म्हणून घरी आले आणि थोडंसं आराम करतात. आणि पूर्ण सडा मारून झाल्यानंतर अंगणामध्ये केवढं सुंदर वाटत होतं बघा. किती मस्त वाटतंय ना. खरंच एक खूप भारी असतं. आणि कोणाकोणाला असं आवडतं ते मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे 20 तारखेला आमचा जो कार्यक्रम आहे त्याला तुम्ही नक्की सगळ्यांनी यायचं आहे. कोणता कार्यक्रम आहे ते अजून मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगेल. आणि ह्या टॅमॅटोच्या झाडाला टॅमॅटो केवढे लागलेत बघा. आणि एकही टॅमॅटो पिकलेलं नाही आहे. कधी पिकते काय माहिती. बहुतेक थंडीमुळे हे जास्त मोठे पण होत नाहीत आणि पिकत पण नाहीत. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.